नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण कुरकुरीत अशा साबुदाणा वड्याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी येथे मी 1 वाटी साबुदाण्याला रात्रभर भिजत ठेवले होते. आता आपण हा साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. वड्यांसाठी साबुदाणा भिजवताना त्यामध्ये खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. पाण्याचा वापर जास्त झाल्यास तुमचे वडे तेलामध्ये गेल्यावर फुटून जातात. आता आपण हा साबुदाणा मिक्सरमध्ये पल्स मोडवर फिरवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकतात आपण साबुदाण्याला खूप जास्त बारीक असे दळलेले नाही. आपण फक्त 2 सेकंदासाठी साबुदाण्याला पल्स मोडवर मिक्सरमध्ये फिरवून घेतले होते. साबुदाणा दळल्यामुळे आपले वडे कुरकुरीत असे होतात. आता इथे मी 2 शिजलेले बटाटे घेतले आहेत. आता आपण हे बटाटे साबुदाण्यामध्ये किसून घेऊ. बटाटे किसून झाल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट, 1 टेबलस्पून जिरं व हिरव्या मिरचीची पेस्ट, चवीपुरते मीठ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. आता आपले हे सर्व पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे. आता आपण लगेच याचे वडे बनवण्यास घेऊ. जर वडे बनवताना तुमच्या हाताला पीठ चिटकत असेल तर तुम्ही हाताला तेल लावून मग वडे बनवा. आता आपण या पिठाचे वडे बनवून घेऊ. आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण पिठाचे वडे बनवून घेऊ. आता आपले वडे बनवून तयार आहेत. आता आपण यांना तळून घेऊ. त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. तेल गरम झाल्यानंतर आता आपण त्यात बनवून घेतलेले वडे टाकून घेऊ. आता आपण आपल्या वड्यांना दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. जर तुमचे वडे तेलात गेल्यावर फुटत असतील तर तुम्ही साबुदाणा भिजवताना त्यामध्ये पाण्याचा वापर कमी करावा व वडे कुरकुरीत होण्यासाठी साबुदाणा मिक्सरमध्ये चालू बंद असे करून 2 सेकंदांसाठी मिक्सरमध्ये फिरवून घेतला तर तुमचे वडे कुरकुरीत असे होतील व वड्यातील आतील भाग एकदम मऊसूद असा राहील. या टिप्सचा वापर करून तुम्ही साबुदाणा वडा एकदा नक्की ट्राय करून बघा व अशाच नवनवीन रेसिपी व टिप्स करता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही पाहू शकता आता आपल्या साबुदाणा वड्याला दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे. आता आपण हे साबुदाणे वडे तेलामधून काढून घेऊ. आता आपण साबुदाणा वड्यासाठी लागणारी चटणी बनवून घेऊ. त्यासाठी येथे मी अर्धा वाटी शेंगदाणे व खोबरे 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. आता आपण हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. त्याचबरोबर अर्धी वाटी खोबरे, तुम्ही सुक्या खोबऱ्याऐवजी ओल्या खोबऱ्याचा चवसुद्धा वापरू शकता. त्यामध्ये 3 सुक्या लाल मिरच्या, चवीपुरते मीठ. आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत. आता आपण आपल्या चटणीला छान प्रकारे आंबट चव येण्यासाठी यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेणार आहोत. आता आपण आपल्या चटणीला फोडणी देऊन घेऊ. त्यासाठी येथे मी तेल गरम करून घेतले आहे. त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर आता आपण ही फोडणी आपल्या चटणीमध्ये टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ.
आता आपली उपवासासाठी लागणारी चटणी व वडे बनवून तयार आहे. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.